स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा वार आहे सोमवार। आज आहे स्वामी प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ काय असणार आहे हे थंबनेलवरून तर तुम्हाला समजलेच असेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर जरूर करा। काय तू स्कूलला नाही जायचं का बोला? आज छुट्टी नाही आहे, स्कूल आहे आज। तू नाव केली? कोणाच्या हाताने केली? हां, मम्माच्या। वाव, गुड बॉय झाला तू। अच्छा, मग मला आतुताईला गुड मॉर्निंग कर ना। गुड मॉर्निंग आतुताई। गुड मॉर्निंग बेबी। तर आज आमच्या आदूचा ना ओपन हाऊस होता। त्याला नर्सरीत घातलेलं होतं मागच्या वर्षी। यावर्षी त्याचा 1 वर्ष कंप्लीट झालं आणि आज त्याचा रिझल्ट होता। तर रिझल्ट त्यांचा ओपन हाऊसमध्ये सांगितला जातो, त्यामुळे सकाळी सकाळी आंघोळ करून आलेला होता 7:30च्या दरम्यान माझ्याकडे। आणि शाळेत जाण्याच्या अगोदर पण तो ना मला न भेटल्याशिवाय जात नाही। आणि त्याला बऱ्यापैकी हुशार आहे तो। आजकाल लहान मुलांना काही सांगावं लागत नाही। आपल्या वेळेला इंग्लिश म्हणजे आपल्याला फार अवघड वाटायचं। आपल्याला 5वीपर्यंत तर ABCD देखील येत नव्हतं, पण आताच्या मुलांचं नाही आहे तसं। असो, तर आज आहे स्वामी प्रकट दिन। तर आज काय काय सेवा करायची आहे तुमच्या मनावरती आहे, आपल्याला काय करायचं काय नाही। तर मी तर नेहमी नित्यसेवा करते। नित्यसेवेमध्ये 3 अध्याय 11 माळी आणि रोज गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय मी वाचत असते। तुम्ही पण काय काय सेवा करता हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि जर कोणाला सेवा सुरू करायची असेल स्वामी महाराजांच्या आजपासून तरी करू शकतात। ते 11 गुरुवारचा पण संकल्प करू शकतात, किंवा आजपासून तुम्ही स्वामी चरित्राचे पारायण देखील करू शकतात, किंवा कोणी अक्कलकोट स्वामी प्रगट दिनापर्यंत जे 10 दिवस असतात, तर 10 दिवस अगोदरपासूनही कोणी सेवेला सुरुवात करतं। हे आपल्या वेळेवरती अवलंबून असतं की आपल्याला सेवा कधी करायची आहे। आपण तर नेहमी म्हणजे जे सेवेकरी आहेत ते तर डेलीची सेवा करतात, नित्यसेवा। त्यामुळे आपल्याला वेगळी सेवा करण्याचं काही कारण नाही, कारण की आपण नित्यसेवा करतो, त्यामुळे नेहमीच आपल्याकडून स्वामी सेवा ही घडतच असते। पण कोणाला काही खास गोष्टींसाठी, काही मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी जर स्वामींच्या सेवा करायची असेल तर ते आजपासूनही करू शकतो। तर चला, आज मी पालक भाजी बनवणार आहे गावच्या पद्धतीने, हाटून म्हणतात ना त्याप्रमाणे। त्यात काही नाही, ती पालक भाजी थोडी चांगली शिजून घ्यायची। अर्धा ग्लास पाण्यामध्ये, पाणी हे थोडंच टाकायचं। भाजी स्वच्छ धुवून टाकायची आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये ती शिजून घ्यायची। आणि शिजल्यानंतर मस्त ग्लासाने घोटायची। त्यामध्ये ना बेसन पीठ टाकायचं आणि त्याला फक्त लसूण जिऱ्याची फोडणी द्यायची। खूप छान लागते ही भाजी। ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबतही आपण खाऊ शकतो। आणि ही आमच्या घरात खूप आवडते ही भाजी। आणि मेन म्हणजे फास्ट होते, लवकर होते, जास्त वेळ लागत नाही त्याला। आणि ह्या भाजीसोबत आहे ना मी आज ज्वारीच्याच भाकरी केल्या होत्या। आज काही जास्त तामझाम केला नव्हता, फक्त एकच भाजी बनवलेली होती, कारण की आज माझ्याकडे क्लायंटचे ब्लाऊज देखील होते। आता मला स्वामींच्या इतर सेवा करायला माझ्याकडे वेळ राहत नाही, कारण की मी मशीन काम करते, टेलरिंग काम करते गेले 20-22 वर्षापासून। त्यामुळे मग मला घरातली कामं करून मग क्लायंटचेही काम करावे लागते। त्यातून जर वेळ भेटला मला तर मी काही स्वामी सेवाही करतच असते। पण जो नित्य सेवा करतो त्याला इतर कुठलीही सेवा करण्याची गरजच पडत नाही, असं मला तरी वाटतं। आणि माझ्या आयुष्यामध्ये ह्या स्वामींच्या नित्यसेवेमुळेच भरपूर फरक पडलेला आहे। तुम्हालाही कोणाला आजपासून जरी स्वामी सेवा चालू करायची असेल तर तुम्ही चालू करू शकता। खूप आपले दिवसही स्वामी सेवेमुळे बदलतात। त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही 5 वाजता केंद्रात आलो। बघा केंद्रामध्ये किती गर्दी होती। आज छान असा मंडप टाकलेला होता आणि खूप छान सजवलेले होते, पण गर्दी इतकी होती की आतमध्ये उभं राहायला देखील जागा नव्हती। त्यामुळे आज आरती जी झाली तर बाहेरच बसून आरती करावी लागली सगळ्यांना।
आणि आम्ही 5 वाजता केंद्रात गेलेलो होतो, तर रात्री 9 वाजता आम्ही केंद्रातून वापस आलो होतो. आणि बघा इथे होमही चालू आहे. आता संध्याकाळचे जवळजवळ 8 वाजलेले आहे. अजून अर्धा पाऊण तास तरी ही गर्दी काही संपणार नाही. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.